जाणून घ्या भोगी का साजरी केली जाते। जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो तो दिवस म्हणजे मकर संक्रांत। मकर संक्रांत सलग 3 दिवस सुरू असते, ते म्हणजे भोगी, संक्रांत आणि किंक्रांत। मकर संक्रांतीच्या 1 दिवस आधी भोगी हा सण साजरा केला जातो। भोगीच्या दिवशी घरात तिळ लावलेल्या भाकऱ्या, भोगीची भाजी, लोणी, पापड इत्यादी पौष्टिक पदार्थ बनवतात। भोगी हा सण शेतकरी कुटुंब मोठ्या उत्साहात साजरा करतात। शेतकरी दरवर्षी आपल्या शेतामधून पीक काढून सर्वांची भूक भागवत राहो अशी प्रार्थना देखील या दिवशी केली जाते। या दिवशी काही राज्यांमध्ये विविध सण साजरा करत असतात, जसं की लोहरी, मकर संक्रांती इत्यादी। भोगी हा शब्द भुंज या धातूपासून बनला आहे। याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे आहे। भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून देखील मानला जातो। भोगी का साजरी करतात? या दिवशी इंद्रदेवाने पृथ्वीवर भरपूर पीक व्हावी यासाठी प्रार्थना केली होती। असं देखील म्हणतात की पिकं दरवर्षी अशीच पिकत राहो यासाठी भोगीच्या दिवशी प्रार्थना करत असतात। या दिवशी काही राज्यांमध्ये विविध सण साजरे करतात, जसं की लोहरी, मकर संक्रांती इत्यादी। भोगी हा सण शेतकरी कुटुंब मोठ्या उत्साहात साजरा करतात। भोगीच्या दिवशी घरात तीळ लावलेल्या भाकऱ्या, भोगीची भाजी, लोणी, खरडा, सर्व शेंगभाज्या, पावट्याचे दाणे, वांगी, बटाटा, पापड इत्यादी पौष्टिक पदार्थ बनवले जाते। भोगी हा सण मकर संक्रांतीच्या 1 दिवस आधी म्हणजे 14 जानेवारी 2024 रोजी साजरा केला जाणार आहे। भोगीच्या दिवशी देशभरात विविध सण साजरे केला जातो। उत्तर भारतात लोहरी हा सण साजरा केला जातो। बंगालमध्ये तिळुआ संक्रांती आणि दक्षिण भारतात पोंगल हा सण साजरा केला जातो। मी शर्वरी, सबस्क्राइब करा 30 जागर न्यूज। शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत